आणि न्यायालयामध्ये एखादा दावा दाखल होत झाल्यानंतर प्रतिवादी त्या केसमध्ये हजर होतात व त्यांचे म्हणणे दाखल करतात। त्यानंतर सदरचे प्रकरण हे इश्यूजसाठी म्हणजे मुद्दे काढण्यासाठी नेमले जाते। इश्यूज म्हणजे नेमके काय, ज्याला मुद्दे असे म्हटले जातात। नमस्कार, मी ॲडव्होकेट कैलास नाईक, आपला वकील मित्र। कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे बोलूया। दिवाणी प्रक्रिया संहिता ऑर्डर 14 मध्ये इश्यूजबाबत उल्लेख आहे। इश्यूज म्हणजे मुद्दे हे दोन प्रकारचे असतात। एक फॅक्टबाबत म्हणजे वस्तुस्थितीबाबत असतात व दुसरे कायद्याबाबत असतात। न्यायालय वादीने कोणत्या गोष्टी साबित करायच्या आहेत व प्रतिवादीने कोणत्या गोष्टी साबित करायच्या आहेत याबाबत इश्यूज म्हणजेच मुद्दे काढते। त्या मुद्द्यांवर उभय पक्षांना पुरावा द्यावा लागतो। तसेच कायद्याने दावा चालू शकतो का याबाबत सुद्धा मुद्दे काढले जातात, ज्याला लीगल इश्यूज म्हटले जाते। त्या इश्यूजवरच माननीय न्यायालय हे आपला निकाल देतात।